नमस्कार मंडळी. आयुष्याच्या सापशिडीच्या खेळात दुःखाच्या गर्तेत लोटणारे साप सतत भेटतच असतात, पण विनोदाच्या छोट्या मोठ्या शिड्यांनी तुम्हाला थेट आनंदाच्या शिखरावर नेण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता इथे पार पडणार आहे एक सिक्रेट मिशन आणि हा धमाकेदार परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, सातारचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि खानदेशचा विनोद मेहरा श्याम राजपूत. सब कुछ याद है ना तेरे को? हाँ साहब याद है. तेरे इशारे पे होने वाला है सब. देगी ना मैं इशारा करेगी साहब. चलो इकडे 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 इकडे. सर सर नका म्हणू रे. सगळ्यात महत्वाचे आपण पोलीस वाटायला नको बरं का. सर नका करू ना रे. हे बघा परत एकदा तुम्हाला प्लॅन सांगतो. तो बोधल्या डॉन आहे ना, तो इथे येणारे ही पक्की खबर मिळालेली आहे बरं. आणि तो आला की त्याला घेरायच्या आणि त्याला धरून टाकायच्या बुवा. मागच्या टेबलवर तुम्ही बसायचे बरं का. तिकडे बसायच्या, तिकडे ऍक्टिंग करायची. बोधल्या आला तिकडून, समजा दांगडो झाला, काही गोंधळ झाला तर कदम तुम्ही नका ना सर म्हणून. तुम्ही आहे ना मेन एक्झिट कव्हर करायची. पाटील तुम्ही फायर एक्झिट कव्हर करायची. आणि माने तुम्ही आहे ना तुम्ही विंडो कव्हर करा बुवा. येस सर. दरवाजा नाही काय दरवाजा नाही तू इकडे 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 ऍक्च्युली चांगले दरवाजे सांगितले पण चौथा दरवाजा राहिला तिकडे कोण उभं राहणार नाही. कायला व्हेरिएशन देत आहे? कोकिडे नाही ना नेहमी पंचमध्येच गायला पाहिजे. उगीच व्हेरिएशनच्या नादात दैवत लावून. आणि या मंचावरची कोकिडा आहे तुम्ही. मी हो कुहू कुहू. काय होतं? कुठला दरवाजा? हा चौथा दरवाजा. चौथा दरवाजा तिकडे बाथरूम आहे. ती बाथरूम आहे. सर एक डाऊट होता सर. काय? त्या बोधल्याला आम्ही पाहिलंच नाही ना, चेहरा कसा ओळखू? गुड क्वेश्चन. हा सर. बोधल्याला ओळखणारी एक व्यक्ती आहे इथे. हा कोणती? या ज्या दिसत आहेत ना मिस चेतना, या इथे सिंगिंग करतात. हे वेगवेगळे गाणे म्हणत असतील या. पण बोधल्या आला रे आला की या काय म्हणणार आहेत? देखो वो आ गया, देखो वो आ गया. हा आणि इशारा करणार आहेत बोटाने. तर बोधल्याला जाऊन पकडून घ्यायचे बोट डायरेक्ट. कळलं? प्लॅन भारी प्लॅन आहे बरं का सर. प्लॅन सक्सेसफुल झाला नाही तुमचं प्रमोशन नक्की आहे बघा. माने प्रमोशन झाल्यावर याच हॉटेलमध्ये येऊन पार्टीच टाकू बुवा. तू का तमाशात काम करतो का रे? भोंगा त्यानं जेव्हा नाही तेव्हा वरचा सूर लावतो तो. अरे ध्यान द्या. हे बघा तुम्ही कस्टमर आहे इथले, मी वेटर आहे. इकडे बसा. मला वेटर सारखं ट्रीट करा ना, नाही तर डाऊट येऊन जाईल. ये वेटर इधर. वेटर इधर. तू देखता क्या ये आँख है ना ऐसे घुसाएगा, आँख निकालेगा, हाथ में देगा गोटी पूरा धोबी. इधर कदम जास्त होतंय. तुम्हीच बोललो ना वेटर सारखं वागवायचं. ऍक्च्युली वेटरला बोलवायची माझी हीच पद्धत. असं काय? बसा बसा. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? सनकन खाना खाली मारे. मला इंग्रजी येते वसाऱ्या. कशाला वाटकन डू बोलते अंडा बोलते. एक काम कर, जितना भी चाकना रहेगा ना सब एक एक प्लेट लेके चल. सगळे एक एक प्लेट. बापरे. अरे तुला काय करणार रे? आम्ही पाहिजे तेवढं खाऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे केवढा गरम होता. एसी बीसी वाढव. चल. प्याला बिला काय आहे का नाही? बिअर बिअर आणा गेला थंडी. हा पडजुबला असं चार झालं पाहिजे लगा लगा काय पिलोय असं वाटलं पाहिजे ना. घेऊन ये बिअर. लगा 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 नको. ए बियर थंडी मध्ये जाम तरस होतो. सारखं जायला लागतं. रम रम लेके 3 पेग रम लेके. नाही चल बोला ना सामने. चल लेके रम. चल लाताय. चल चल बघ. मॅडम येस. गाणं होण्याचं ना. कदम काय चाललंय? सॉरी ते झाले सर. या ड्युटी मुलं 4-5 महिने नाचायलाच भेटलं. म्हणजे पाहुण्यांच्या लग्नात मला जायलाच भेटलं ना. बापरे. माझ्या सख्या मेवण्या 2 त्यांच्या पण लग्नात जायला भेटलं नाही.
काहीच नाही भेटलं म्हणून थोडस वाजवलं तुम्ही. नाही हॅव अ सीट सर, कंट्रोल युअर सेल्फ सर. मी आणले तुमची ऑर्डर वगैरे जरा. ए वेटर लगा सोडा कुठं असंच पेचोय. नाही सोडा घेऊन ये. नाही मला कच्चीच लागते. ऐका पिऊ नका, ते फक्त दाखवायला आणली, ऍक्टिंग करायची ना फक्त. बसल्या बसल्या काहीतरी नको येतो असं बसून राहायचो. बरं ठीक आहे सर, ठीक आहे. आम्ही पित नाही बाबा, पण खायचं काहीतरी मिळेल का सर? सारखं सर नका म्हणा, जेव मध्ये मध्ये लेके आता क्या लेके आने का. ओ हमेशा का आइटम लेके आ. हा जा जा. साहेब मला काय माहिती तुमच्या हमेशा का आयटम बुवा. तेरे को मालूम नहीं? तेरे को मालूम? मेरा हमेशा का आइटम तेरे को मालूम नहीं? अरे ऐसा वो उबला हुआ ऐसा चना रहता है ना, ऐसा उबला इधर उधर पकड़ने का, ऐसा वो उसमें जरा कांदा मिर्ची टमाटो डाल और ऐसा व्यवस्थित ऐसा नींबू पिलने का और ऐसा थोड़ा सा मिर्ची मतलब ऐसा मस्त मीठ छिड़कने का. बराबर से छिड़कने का. वो खरड़ बिरड़ हुआ ना उसमें का मिर्ची निकल के धुरे देगा तेरे को. नीट से करने का. माने जास्त ते सर तुम्ही म्हणताय आता वेटर का तू वागवा ना, तर परत तुम्ही जीवन म्हणताय होता. वेटर सारखं नाही, जेवढ कुत्र्यासारखं वागवताय तुम्ही सगळे. जरा थोडं म्हणजे वेटरला तुम्ही का आणायचे ते. सॉरी म्हणजे. तो दोस्तों, आज की शाम और नशीली बनाने के लिए आपके मन में कोई फरमाइश हो है ना, तो है ना. कर दीजिए प्लीज. है ना, मुंगडा लगाओ. मंगडा नाही, जुनं झालंय ते गाणं. वसारे जुने झाले. मैडम इधर देखो, वो तुम्हें ना ऐसा शांत बैठ के सुनने का गाना लगाओ, ऐसा मस्त फील होना चाहिए. वसारे जिकडे जाता तिकडे तुम्ही ऑर्डर देता, मी सिनियर आहे, मी इकडे ऑर्डर देणार आहे. तुम्हाला काय कळतं गाण्यातलं सांगा बरं मला. काय कळतं काय वसाऱ्या? कळतं? बघाच तुम्ही. हा दाखवा. तर ह्या माणसाचा नेहमीच आहे, नेहमी सिनेरिटी गाजून ना आपल्याला दाबत आलेला माहिती का माणूस कधी आपला ऐकून घेत नाही. यांना का वाटतं मला घेता नाही येत? Oh my God. चल बोल. लगा तुम्ही दोघांनी हाणला ना, मी काही येणार होय. असंच बसतोय मी. हाणतो बघा आता कसा. वसारे तुला काही झालं? तू कशाला भरकतो? मला काय तो, मला कारण लागतोय भडकायचो. आम्ही का आपला फरमाईश देतो की आता. ए बाई ते नाही तुम्ही चलती जवानी चलती चलती ते का बर नाही गाया वो पहले गाया. आता का की परत सांगतोय मी तर. दो घुट मुझे भी. दो लाल ड्रेस गप. ते बिलाईंची नागिन ते वाजव. पाटील तुमची नागिन बिळात ठेवा सारखी सारखी तू जवानी आवरून ठेव तू. तू ना तुझं लग्न बी झालं. डोकं खोमावलं. जिंगड गाजवे. जिंगाट बिंगाट काही नाही. जवानी आवर. काय चालू आहे अरे पहिले दाबून मारतो स्वतःच्या. खाली बसा सर. हॅव अ सीट सर. अरे बापरे, तुम्ही दारू डोसून टाकली. तुम्ही दारू डोसायला आले का इकडे? नाही सर, मी सिनियर, मी लोक जगा केलं. अरे पचकर मारले, मला कळलं नाही. नका ना, बोधल्याला पकडायला आलोय ना इथे आपण. खाली बसा. अरे बसा खाली. क्या देखो आ गए गाओ. बाद में गाएगी. अरे काय को अभी गाओ बोले. बाद में गाएगी ये गाना. देखो आ गया वो गाना ना. ते सर ते नको सर, वेगळं गाणं सांगा तुम्ही. ते नको. वेटर तू क्या बताएगा, मैं बता रहा है ना. हाँ सर. क्या काम करेगा. ये ले 25 रुपए ले. तुम्ही और फरमाइश वो करा. देखो आ गया. वेगळं गाणं फरमाइश. गाएगी, मैं गाएगी, बाद में गाएगी बोल रही अरे ना. अभी गाओ ना. बोल रही ना बाद में गाएगी. दे रहा है ना पैसा. सगळ्यांच्याकडे पैसे नाही. पैसे नाही सर. पैसे एक्सक्यूज मी, याला तसं दीदी तर देवर दिवाना. एक काम कर. हे रुक, ये ले 300. वही गा. देखो आ गया. हो जाइए. ये गाएगी मैं. इनका पहले गा ली. बाद में गा. 300 रुपए दे. 400 वो का वो नाच रे मोरा आंबे के वन में. आपले वो काय आपले वो नाच रे मोरा आंबे के वन में. ये गाना है क्या साहब? ये 500 रुपए लग. वही गाना का देखो आ गया. गाएगी नहीं, ये बाद में गाएगी. अरे अभी 500 रुपए दिया ना. मैं बोल रही ना ये बात. दो 1000 रुपये. दीदी तर देवर दिवाना. दीदी तेरे गाती है. एक मिनट, मेरे पास एक ब्रेसलेट है ये. देखो वो आ गया.
अरे देखो वो आ अरे गया। यार नहीं है। देखो वो आ गया। देखो वो आ गया। अरे देखो वो आ गया। काय झालंय देखो वो आ गया। हे कोण आहे नवीन मीटर आहे का देखो वो आ गया। अरे नहीं सिद्धि तेरे तेवर दीवाना समझ के लो ना। नहीं नहीं अभी समझेगा। अरे हमने इतना पैसे दिया हमारा गाना गाओ। वेटर साहब देखो वो आ गया। अरे आगे क्या ये ले माझे किती तेरे तेवर दीवाना देखो वो आ गया। नाही नाही नाही, असं कसं आ गया ए बोजा गाण्यावर ए करू नको रे बोजा ए दलिंदरांनो इकडे बोजाला अरेस्ट केलं बे इकडे. अरे अरे बोजाला अरेस्ट केलं इकडे नाही सर सर जाऊ नको कुठे दलिंदरा अरे त्याच्या साथीदार गेला रे बोजाच्या. काय झालं सर अरे बोजाला धरले इकडे या. नाही सर तिकडे आलो तर सगळ्यांना समजून जाईन आम्ही पोलीस आहे बुवा अरे म्हटलं पाहिजे रे दलिंदर इकडे या. नाही ना सर तिकडे येऊन करू काय तिने गाणंच म्हटलं नाही आपलं अरे पाटील इकडे या इकडे या बोजाला धरलेलं आहे मी हा बघा, हा बोजा आहे. त्याचा साथीदार गेला पडून अरे जाऊ द्या, तो सामान्य असेल कोणी काय करते त्याला कशाला त्रास देतो नको त्या माणसाला तुम्ही अरे हा तुम्ही ऐकत नाही तुम्ही अशी बंदूक घेऊन उभे राहिले तो बोलले आला तर त्याला काय वाटतं पोलीस आधी अरे 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 काय करताय इकडे अरे अरे यार हा, सर बोजा सोडा आहे. ना. अरे सर अरे काय सामान्य नावाची काय? जा बाबा, जा. जा चल अरे सोड तुम्ही जा येऊ नका अशा बार मध्ये यायचं नाही तू का ए वेटर चल ना खेकडा लेके आ ना यार तू गाणं बोलो गाणं तुम्हाला आहे ना आता पोलीस स्टेशनला नेऊन तुम्हाला असे टायर मध्ये घालून टेरिबल फटके देतो ना. क्या बात है जबरदस्त. बघूया हा सरसी काय म्हणतायत. सई एकदम टाईट परफॉर्मन्स होता फार मजा आली. हेमंत दादा मस्त बेरिंग होतं स्पेशली तुम्ही थोडीशी घेतल्यानंतर जे चालत आलात ते बघायला फार मजा आली. सावत्या तू ज्या लहेजात बोलतोस तो लहेजा कितीही ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो कारण तो तुझ्या तोंडून येतो. फार मजा आली. अरुण दादा काय एनर्जी आहे काय करायचं आहे या एनर्जीचं. काय सुंदर नाचलात तुम्ही. फार मजा आली तुम्हाला नाचताना बघायला आणि तुम्ही ते एन्जॉय करत होतात हे बघून जास्त आनंद झाला. श्यामदादा रुबाबदार दिसताय वेटरच्या वेशात असला तरीही पण तुम्ही वेटरच्या वेशात असला तरी आम्ही ते थ्रू करून तुमच्यातला इन्स्पेक्टर आम्हाला दिसतोय आणि मजा आली. आज तुमची फजिती ह्या तिघांनी पुन्हा उडवली. नेक्स्ट टाइम तुम्ही यांची फजिती उडवा अशी माझी इच्छा आहे. तू मस्त गातेस चेतना. वंडरफुल. फार मजा आली तुला ऐकताना. सुपर परफॉर्मन्स आवडला मला. मंडळी आता इथे रंगणार आहे विनोदाचा तुझा कट्टा. हास्य महारथी समीर चौघुले जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्यरथी यांच्या सोबत आज या कट्ट्यावर सहभागी होणार आहे आजची आपली खास पाहुणी. मंडळी प्रत्येक भूमिका जिच्या आधी डोळ्यातून बोलते जिचा आवाज प्रत्येक भूमिका वैशिष्ट्यपूर्ण बनवतो अशी मराठी रंगभूमीवरील मालिकांमधील आणि चित्रपटांमधील दमदार अभिनेत्री चिन्मयी सुमित आहे आजची आपली खास पाहुणी. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर पित्तचंदन खवळे. नाही सर चित्तनंदन कांबळे सर तुमचं नाव. सर तुम्ही ना नेहमी चुकता. नमस्कार. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि आपले पत्रकार मित्रमैत्रीण. मंडळी आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांना इथं बोलावतो आणि मग आपण त्यांच्याशी हितगुज साधतो. हो हो आपल्या या स्टुडिओमध्ये इथे आलेले आहेत ज्येष्ठ गायक सगळ्यांचेच लाडके गाणं पोपट स्वरादेश पंडितजी सुमारिया चौगुले यांचा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मागच्या वेळी अजय अतुल सुद्धा आले होते तेव्हा त्यांनी पण मला असाच नमस्कार केला होता. मला म्हणाले होते
सांगते, बँकेच्या लॉकरच्या किल्ल्या सुद्धा दिल्या. मला म्हणाले, पर्णिका तुझा आवाज आहे की नाही लॉकर मध्ये जतन करून ठेव, चोरीला गेला तर. तर आज सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या या गुरूंसोबत, पंडितजींसोबत आलेले आहेत त्यांच्या पट्ट शिष्या दृढ भाषिणे लिमिटलेसकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. नमस्कार. मी दृढभाषिणी लिमिटलेसकर, म्हणजे लग्नाआधीची पूर्वाश्रमीची दृढभाषिणी लिमिटलेसकर आणि लग्नानंतर दृढभाषिणी लिमिटलेसकर. दोन्ही जर नावं सेम असतील तर मग कशाला घ्यायची? आधीची पण दृढभाषिणी लिमिटलेसकर, आत्ताची पण दृढभाषिणी लिमिटलेसकर. गप्पा बस. हा मोठा मंच आहे, हा नीट वागायचं. हिला या स्किटमध्ये घेऊन पहिल्याच पानावर माती खाल्ली की काय? मी शांत राहा, नीट वाग. टेकून बस, मागे टेकून बस. हो हो. तर नमस्कार, मी दृढभाषिणी. आज माझ्या गुरुजींमुळे मला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी गुरुजींची शतशः आभारी आहे. मला आत्ताच आठवलं, 1972 सालचा माझा जन्म. माझी शाळा विचारलंच नाही ना तुला अजून कोणी? अगं प्रश्न विचारले. तुला जर विचारलं जन्म कधीचा तर हे उत्तर द्यायचं ठरलंय ना. घाई करू नकोस, थांब. विचारणार तुला प्रश्न. जरा माफ करा, जरा गोंधळली आहे ती. नाही हरकत नाही, इथं सगळेच गोंधळलेले आहेत. हे जे इथे बसलेले आहेत मागे, यांना अचानक पत्रकाराची भूमिका मिळाल्यामुळं नक्की काय करायचं म्हणून त्यांचा गोंधळ आहे. पण काहीच माहित नसणं हे हल्लीच्या पत्रकारांची खासियत आहे, त्यामुळं ते भूमिकेला जागतायत. हरकत नाही. आणि इथं हे जे समोर बसलेत ते, अरे परवा तर हसलो, आता कशावर हसायचं म्हणून गोंधळलेले आहेत. त्यांचाही तसं काही प्रॉब्लेम नाही. हरकत नाही, गोंधळ सगळीकडे आहे. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हो हो. पर्णिका, हा वाशी टोल नका आजही आलाय. हे मी यांना देऊ इच्छितो. उशी आणि चादर आहे. काय ना ते मी बोलायला लागलो की झोपतात, तर ते त्यांना घेऊन झोपावं अशी माझी इच्छा आहे. त्यांना देऊ दे. माझं बस, मी माफी मागतो तुमची. मी गेल्या वेळेला मला अनुभव आहे, मी गायला लागलो की या झोपत होत्या. नाही, तुम्ही बसा. मी माफी मागतो तुमची. गेल्या वेळेला काय झालं होतं, त्यांनी सलग 72 तास शूटिंग केल्यामुळे त्यांना झोप येत होती. हो, आणि त्यांनी ना गेल्या वेळी केक पण खाल्ला होता. त्या केक मुळे त्यांना किक लागली होती म्हणून झोप पण येत होती. हरकत नाही, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर रसिको, आज वेंगुर्लेकर. रसिको हो, आज गुरुपौर्णिमा. आज या सुवर्ण मुहूर्तावर आपण गुरु शिष्याला इथं बोलवलेलं आहे. त्यांच्यासोबत आपण हितगुज साधणार आहोत. तुम्हा दोघांचं इथं स्वागत करतो मी. पर्णिका, मी विचारते, तर पंडितजी तुम्ही गेली 22 वर्ष गायन क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. तर कसं असतं की गुरु शिष्याला घडवतो, यावर पंडितजी तुमचं काय म्हणणं आहे? खरे खरे गुरु शिष्याला घडवतोच. म्हणजे माझ्यासारख्या अनेक शिष्यांना गुरुजींनी घडवलेलं आहे. वर्षाचा 10 तास रियाज करून घेतलाय. नाही, पण पंडितजी वर्षाला फक्त 10 तास रियाज करणं फार कमी वाटत नाही का तुम्हाला? कमी आहे. वर्षा साने गुरुजींची दुसरी पट्ट शिष्या. वर्षाचा दिवसातून 10 तास रियाज करून घेतलाय ह्यांनी. माझा तर 12 तास रियाज करून घेतलाय. तहान नाही, भूक नाही, गुरुजी थांबतच नाही. शेवटी घड्याळ मला लाव, थांबा, मला काहीतरी लिमिट आहे. 13वा तास मी कुठून दाखव. एवढं हसावं असा एकही पंच स्क्रिप्ट मध्ये नाहीये माझ्या. तुला मुळात रिप्लेसमेंट म्हणून ते आणलेलं आहे, कळलं का? वर्षा साने पट्ट शिष्य आहे, ती अवेलेबल नव्हती म्हणून तुला घेऊन आलेलो आहे, कळलं? ती खरी पट्ट शिष्य आहे. हो हो, वर्षा साने पट्ट शिष्या, मी दुपट्टा शिष्या. दुपट्टा शिष्य म्हणजे? वर्षा साने पहिली पट्ट शिष्या, मी दुसरी पट्ट शिष्या, दुपट्टा शिष्या.
माझ्याकडे काय बघताय? मी फक्त गायन शिकवले, बाकीचे तुकडट चाळे त्यांचेच आहेत. आता काय संबंध आहे? काय बोलतेस तू? तुला का इथे पडवून आणलं ना सगळं? कशी वागतेय? माफ करा. कॅमेरा ऑन आहे. हो गुरुजी माफ करा. मला एवढंच सांगायचं होतं की गुरुजींनी आमच्याकडून खूप रियाज करून घेतलाय. रोज सकाळी 6 वाजता उठून गुरुजी आम्हाला रियाजाला बसवायचे. 6 वाजता? हो. गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचे गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचो आशीर्वाद द्या आधी, त्याशिवाय रियाजाला नाही करणार आम्ही सुरुवात. मग गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचे हे. मग गुरुजी म्हणायचे हा मग आम्ही म्हणायचं मग गुरुजी म्हणायचे मग आम्ही म्हणायचं काय कटपुतली आहेस? कटपुतली आहेस? कसं बोलतेस? काय बोलतेस? तोंडातून काय बाहेर पडतंय? विचार तरी कर ना त्याचा. हा रियाज करायचा ना. हो. मी हेच सांगत होते गुरुजी की गुरुजींनी आमच्याकडून असा अथक अविरत रियाज करून घेतला म्हणून आज मला काय पार्ल्याची साधना सरगम म्हणतात. ऐका ना, तुम्ही जरा ऐका माझं. मला प्रश्न विचारा. काय गुरु शिष्य असं आपण म्हणतो की नाही? पहिलं गुरुला विचारा, मग शिष्याला विचारा. सॉरी गुरुजी. खरं म्हणजे ना माझंच चुकलं. अगदी अनवा घावनाने झालो. कशाने काय झालं? अनावधानाने झालं असं आहे ते. कुठली अनवा, कुठलं घावन? सोडा ते खाण्याचं. प्रश्न मला विचारा. तुम्ही विचारा ना मला. मी आलोय नाही इथे. प्रश्न विचारा मला. पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, पण तो प्रश्न आहे दृढ भाषिणीची तुमच्यासाठी. आयुष्यात पहिल्यांदाच विचारला प्रश्न त्यांनी. कशावर उत्तर देतेस हे सांग मला. आयुष्यात पहिल्यांदा हा काय प्रश्न असावा याचा? ऐक ना जरा आधी. काय एवढी घाई? एकटीलाच जायचंय 22व्या शतकात सगळ्यांच्या आधी? नाही ना, सगळ्यांच्या बरोबरच जाणार आहेस ना? मग थांब ना जरा. माझं ऐका तुम्ही कृपया. मला प्रश्न विचारा. नाही. हात जोडतो तुमच्या. नाही चुकून वरून धावनाने झालो. अरे कोण? अनावधानाने झालं असं आहे ते. मला अरे नको हसूस. मला विचारा. मला इथे का बोलवलंय मला तुम्ही? हा प्रश्न जो आहे तो दृढ भाषिणीजींसाठीच आहे. विचारा मग. गुरु म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? ठाकूर. आता थांबायचं सगळ्यांनी. आता सगळं थांबायचं सगळ्यांनी. हे काय उत्तर आहे तुझं? गुरु म्हटलं की ठाकूर समोर. हे काय उत्तर आहे तुझं? अहो नटरंगाची गाणी लिहिली आहेत ना त्यांनी. दिसतातही छान. आता गुरु म्हणजे मी. माझ्याबद्दल विचारतायत ते. मी गुरु आहे ना, माझ्याबद्दल विचारतायत ते. सॉरी अन्वी ननावरेने झालं. कोण अन्वी ननावरे? कोण? बोलव अन्वी ननावरेला. बोलवा इकडे. या बोलवा तिला. कोण अन्वी ननावरे? अनावधानाने झालं असं आहे ते. कळलं का? हो. मला विचारा ना तुम्ही. काय हे करताय सगळं? हरकत नाही. आपण एक काम करू. आपण तुमच्याकडे येऊ. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. पंडितजी मला सांगा, असं म्हणतात गुरुबिना ज्ञान ना होई. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी खरंय. गुरुबिना अगदी खरंय तुमचं. अरे मला बोलू दे ना. मला काय झाडाला पाणी घालायला आणलं इकडे? मला बोलू दे ना जरा. मला प्रश्न विचारलेत ना. हो गुरुपौर्णिमा म्हणतात ना. की शिष्य शिरुणीला असं काहीतरी म्हणतात. गुरु आहे ना त्या शब्दात. मलाही महत्व द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारते. नाही कसं आहे ना, मी नेहमी मुद्द्यावरच बोलते. मागे अजय अतुल सुद्धा आले होते ना, तेव्हाही मी असेच प्रश्न विचारते. हिचं ऐका मग हिचं ऐका. मग ह्या लोकांचं ऐका. स्किट झाला की त्यांचं ऐका. माझा कोणीच ऐकू नका. याचा उत्तर देऊ दे मला. अशानं तुमचा गळा जाईल. पण जाऊ दे गळा. नाही ऐका, तुम्ही चिडू नका. मला सांगा, गुरु बिना ज्ञान ना होय याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? गुरु बिन ज्ञान ना होई हे असं का म्हणतात? एखादा कलावंत हा काय आकार आहे जांभई द्यायचा? काश्मीरा सिग्नलवर अशी खिंबापावची टपरी आहे.
मला माझी एक विनंती आहे दृढभाषणीजींना की लवकर बोल रे माझ्या विनंती लवकर बोल. त्यांनी एक आमच्यासाठी राग गावा. हे बघा हे म्हणजे राग सुद्धा त्यांना गायला लावताय म्हणजे मी काही गुरुजी असे समोर असताना मी गाणं अहो नाही. सूर्य असा तळपत असताना झिरोच्या बल्बकडे कुणी बघतं का? झिरोच्या बल्बला अक्कल नको, सूर्यासमोर लुकलुकतो तो. त्याला अक्कल नको झिरोच्या बल्बला. झिरोच्या माझ्या समोर छानपण नको करू. पंडितजी गा बघा सगळ्यांना तुमचं गाणं ऐकायचंच आहे तर तुम्ही प्लीज गाणं प्लीज चल गा कृपया करून पंडितजी गाणं पंडितजी गा. ठीक आहे मी तुमची एवढी इच्छा असेल तर मी गातो पण मी रसिकांसाठी गाणार आहे. येस येस. तोडी रागातली एक बंदिश आहे ती मी सादर करतो. लंगर गाय करिये जिन सॉरी काय चुकलं. दूधच फ्रीज मध्ये ठेवलं नाही मी आज. घरचा कशाला काढताय तिकडे. सॉरी अगं गातोय ना मी इकडे. गा 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 गुरुजी गा. गाय लंगर गाय करिये जिन मारो लंगर का करिये जिन गीझरचं बटनच बंद केलं नाहीये मी आज. लागणार आग लागणार शॉर्ट सर्किट होणार आग लागणार घराला आग लागणार. माझ्या शेजाऱ्यांकडे असंच झालं होतं परवा दिवशी माझ्या. ते असतं खरं तर पण ते ना सगळ्यांनी हिचं गिझरचं बटन बंद करायला चला. सगळ्यांनी गुरुजी थांबा 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 थांबा. माझी खूप मोठी चूक झाली. 3 दिवस आमच्याकडे लाईट्सच नाहीये. अरे मग कशाला बोलतेस कशाला का आलीस माझ्या नशिबी. नाही मी थांबणार नाही मी निघणार. माफ करा अद्भुतच झालो. तुझा तो शब्द आणि तू खड्ड्यात जा. एक क्षण सुद्धा थांबणार नाही. खूपच एंटरटेनिंग मुलाखत होती. खूप मज्जा आली. वा वा भारी. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई चिन्मयी ताई तुझं खूप 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 स्वागत या मंचावर. धमाल उडवलीस. खूप मजा आली. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. थँक्यू. अमेझिंग टायमिंग. आणि तुझ्या ऍक्टिंग बद्दल मी बोलायला मी खूप लहान आहे. तू एस परफॉर्मर आहेस हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आज इथे या मंचावर आलीस आणि 4 चांद लावलेस. खूप 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 थँक्यू. परत नक्की ये. मला एक सांगायचं इथे की माझ्या आईला असं जेव्हा कळलं की मी इथे येऊन काहीतरी करणार आहे तेव्हा तिला असं वाटलं की चला आता का होईना आपल्या मुलीला काहीतरी मिळालं आयुष्य. 52व्या वर्षी का होईना पोरगी काहीतरी करते. प्रसादा वंडरफुल टेरिफिक परफॉर्मन्स. मी या सगळ्यांबद्दल वारंवार बोलतोच आणि बोलत राहीनच पण चिन्मयी तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझी एनर्जी तुझी डायलॉग डिलिव्हरी तुझी पॅशन ही इतकी कन्सिस्टंट आहे गेली कित्येक वर्ष की मला थक्क व्हायला होतं की एक व्यक्ती इतक्या कन्सिस्टंटली त्याच एनर्जीनी त्याच पॅशननी कसं काय काम करू शकते. तू याचं जिवंत उदाहरण आहेस आणि इतकं मस्त वाटलं तुला बघताना. आणि तू सुपर्ब आहेस आणि तू सुपर्ब राहा कायम. वा क्या बात है. थँक्यू सो मच. चिन्मयी ताई विनाकारण न्यूजवर तुझी काही विनाकारण हसलीस त्यामुळे मला जाम मजा आली. पण तुला या आमच्या कट्ट्यावर येऊन कसं वाटलं. मला खरंच खूप मजा आली जसं मी सांगितलं ना मघाशी. आणि माझे जे मराठी भाषक मित्र नाही आहेत म्हणजे ते मराठी भाषक नाही आहेत मित्र आहेत पण ते सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून बघतात आणि तो अतिशय एन्जॉय करतात कारण इकडचा जो दर्जा आहे तो इकडे आहे. त्याच्यामुळे मला खरंच खूप मज्जा आली इथे येऊन आणि तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला असं एक 15 वर्ष तरुण असल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच. तू आज आमच्या हस्ते सहभागी झालीस. मंडळी शेजारच्यांकडे येणारे पाहुणे कधी कधी आपली डोकेदुखी बनवू शकतात. असाच एक अजब अनुभव दाखवायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. काही छानच नाहीये टीव्हीवर. इतक्या रात्री कोण आला असेल.
हॅलो काका. कोण? तुम्ही काका? हा मी काका. तुम्ही कोण? हा मी हॅलो. मी ओंकार. मी रसिका. वा वा वा. काय कोण आहात तुम्ही? ऍक्च्युली काका तुमच्या शेजारी ते कदम सर राहतात पहा. हा कदम राहतात. हो कदम सर त्यांचे आम्ही स्टुडंट्स म्हणजे माझे विद्यार्थी 2010ची बॅच. अच्छा. हा. अरे वा. आज आमच्या कदम सरांचा बर्थडे आहे म्हणून आम्ही त्यांना सरप्राईज द्यायला आलो. पण सर नाही आहेत, घराला लॉक आहे. म्हणून म्हटलं जरा तुम्हाला विचारूया. म्हणजे रिक्वेस्ट होती तुम्ही जरा त्यांना कॉल करून विचारा ना कुठे आहेत ते. मी त्यांना कॉल करू? मी आजपर्यंत मी कधी बोललोच नाहीये त्यांच्याशी असं. म्हणजे आणि झोपायची वेळ ही मी आता माहिती काका उशीर झाला पण प्लीज विचारा ना. आम्ही विचारलं तर मग त्यांना सगळंच कळेल आणि मग काही सरप्राईजच नाही राहणार ना म्हणून. बरोबर. नसेल करायचं तर राहू दे, असं काही हे नाहीये. नाही करतो. नाही अरे हे गोड आहेस तू. नाही मी करतो ना बाळा. अरे प्लीज तेवढं फक्त आहे माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. सोसायटीच्या ग्रुपमध्ये होता आमच्या. हा हॅलो. हा कदम मी बोलतोय. कोण रे? कदम मी पृथ्वी प्रताप शिंतोडे. कोण? कदम मी तुमचा शेजारी बोलतोय. बर बर बोला. काही झाला? आम्ही आहोत सांगू नका. कदम तुमच्या दाराला कुलूप होतं तर तुम्ही कुठे गेला आहात? ऍक्च्युली मी तर इकडे नाक्यावर आलेलो आहे. नाक्यावर आलेला आहात आणि परत तुम्ही कधी येणार आहात? 10-15 मिनिटात परत येणार आहे मी. अच्छा बर बर बर. 10-15 मिनिटांनी परत येणार. बर बर बर. काही झालं? काही प्रॉब्लेम झाले का? नाही नाही तुम्ही या कदम तुम्ही आलात की मी गुड नाईट म्हणेन. तुम्ही या. ओके बाय. येत आहेत 10-15 मिनिटात येतील. अच्छा. हो चला गुड नाईट. काका एक्सक्यूज मी. काय हे थँक्यू तुम्ही फोन केलात. हरकत नाही. ऍक्च्युली माहितीये खूप उशीर झालाय. 11:30 वाजले जवळ. हो ना पण आम्ही थोडा वेळ आत थांबलं तर चालेल का? नाही म्हणजे आम्ही बाहेरच थांबलो होतो एवढ्या वेळ. पण एवढे मच्छर आहेत ना बाहेर, ते खूप चावतायत हिला. मला हो घातलीये मच्छरदाणी पण ते एवढी तरी त्यातनं चावतायत. आणि मच्छर चावल्यानं मला रॅशेस येतात आणि मग इतकी खाज येते ना मग डॉक्टरकडे गेल्याशिवाय मग नाहीच होत. तुम्हाला चालणार असेल तर म्हणजे असं नाही तर आम्ही बाहेर नाही अरे असं काही हरकत नाही. म्हणजे हो ऐक गोडच आहे. हरकत नाही. या ना या. मी हो बाहेर काढा. मला सॉक्स नाही असू दे. सॉक्स ये ना बस बाळा. या तुम्ही पण. थँक्यू. साधारण मी ह्या वेळेस झोपतो पण हरकत नाही. म्हणजे एक 5-10 मिनिटात ते येतील कदम. तुम्ही काय करता? मी ते माझा बँड आहे मुंबई बच्ची नावाचा. मी लीड सिंगर आणि गिटारिस्ट आहे मी. बर. आणि पोटा पाण्यासाठी तेच करतो. वा चांगलं आहे. वा छान वा. आणि बाळा तू काय करतेस? मी मेहंदी काढते काका. वा हे मला फार आवडतं हे काम. फार कॉन्सन्ट्रेशननी करावं लागतं हे काम. बारीक डिझाईन्स असतात मेहंदीच्या, त्या काढाव्या लागतात. नाही तसं नाही. म्हणजे मी एका पार्लरमध्ये इंटर्न म्हणून काम करते. तिकडे आमच्या मॅम मेहंदी लावतात केसांना. मी ती सुकली की काढते. ब्रिलियंट पिढी घडवली आहे सरांनी. कदम सर आहेत हे पण मला आज कळतंय. एकच शिवा. हॅलो. हा बोल शिवा. कुठे? अगं नाही आम्ही पोहोचलोय 5th फ्लोअरला. सर नाही आहेत पण आम्ही शेजारचं घर आहे ना तिथे. एक काम करा ना तुम्ही या ना वरच या. हो चालेल ना हरकत नाही. ये ना ये. अजून कुणी येतंय का? हो काका आमचे बाकीचे काही फ्रेंड्स आहेत.
चालेल ना म्हणजे आलं तर नाही नसेल तर आम्ही नाही हे हे बाळा. तो म्हणजे अरे असं काही नाही बस बस जवळजवळ तिने बोलवलंय. माझा क्यू झाला की ती येणार दारात. आली असेल मी बघते. ये शिवा माय गॉड रसू कशी आहे? ए गचक 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 ए मेरे शेरनी. माय गॉड किती वर्षांनी. I can't believe. सॉरी कोण आहे ती? ही माझी मैत्रीण शिवाली आमच्याच बॅचची आणि हा दत्तू. अरे वा वा नमस्कार नमस्कार. हा हॅलो हा 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 नाही सर आम्ही हा वरच आहोत 5व्या माळ्यावर आहोत. हा सरांच्या बाजूच्या रूम मध्ये आहोत आम्ही. हा ते नाही आहेत. हा या ना या. हा काय नाही आपलेच आहेत ते. या या या. हा हा ओके ओके हो हो हो. यावेळी मला विचारलं पण नाही. अरे नाही सॉरी सर ते मी आपलं म्हटलं ना तुम्हाला. नाही हा नाही काय ते आमचे दुसरे सर आहेत. बरोबर. पण तर ते आले ते आमचे दोन्ही ना आमचे लाडके सर होते. विचारलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. पण काका आमचे लाडके सर नाही दत्तूचे लाडके सर. मी विसरलो काय आज खूप दिवसांनी भेटणार ए हसताय हसताय का? विसरलो ते दत्तूला माहिती आहे का? हसताय का? द्यायचंय काय? अरे सर आले सर प्लीज या सर प्लीज या. अरे सर या सर पाया पडतो. अरे असू दे राऊत. अरे ओळखलंच सर. अरे म्हणजे थँक्यू सर कसे आहात सर? वेंगुर्लेकर ना? बरोबर. वा वा वा. किती वर्ष नमस्कार. ते थोडं अरे असू दे परब. अरे दत्तू नाही ना तू वाकू नको. अजून तसाच आहेस रे. अरे मोठा झाला आता सर. थांब इथे थांब जवळ थांब. मस्त आहे. सर बसा ना सर. काय घेणार का सर तुम्ही? तू इकडे ना. तू तिकडे सर आहे मी इथे. अरे ये ना. ये बस बस बस. ये रे. सर काही घेणार? मग काय देणार? हा चहा चालेल ना सर? चहा मला नको ऍक्च्युली. सरबत पिणार सगळे. मी सरबत आणतो. नाही उशीर झालाय खराब. फक्त गोंधळ नका घालू. मी सरबत. तुम्ही नका आणू काका थांबा मी आणते. मला येतं बनवतो. चालेल परब तुझा. माझं घर तुला. बसा काका. बसा तुम्ही. बसा तुम्ही. शिवाली करेल. मी आले. मग बाकी तू उंक्या चल ना आपण जरा तयारी करून चल ना. हा तू ते आणलंयस का ते बर्थडे ब्लास्ट आणि हे आणलंयस का? हे बघ हे सगळं हे बघ सगळे फुगे वगैरे आणलेत ना भाई. हे बघ हे चल. 50वा वाढदिवस आहे सरांचा. निदान 50 फुगे तरी फुगून झाले पाहिजे. हे रसिका हे घे, फुगवायला घे. हे उंक्या हे बघ A1 क्वालिटीचा ब्लास्ट आहे बघ. काही नाही करायचं फक्त सलगत पकडायची इथे आणि अरे नका ना रे. काय करताय रे? अरे नका ना रे. अरे तू ऐका ना. ए मुली बाळा अरे का हसतेस? अरे कचरा केलाय माझ्या घरात. अरे सरांकडे काय फोडणार आता? एक काम कर. एक काम काका सॉरी अरे सॉरी काय? मला हे तुम्ही माझ्या घरात कचरा केला तुम्ही केल्यावर मला भरावा लागणार आहे ना रे. नाही. माझी बायको नाही घरी. मला झोपायचं होतं. आता मी साधारण तिसऱ्यांदा कूस बदलतो. इतकी झोप लागलेली असते मला. तुम्ही कचरा केलाय. नाही सर आम्ही करतो. तुम्ही सरांना फोन करा ना. काका तुम्ही सरांना फोन करा. मी सरांना फोन. बघा 5 मिनिट तुम्ही थांबणार होता. तुम्ही कचरा करताय माझ्या घरात. नाही करतील ते साफ कर. मी भरला सावकाश. तू इकडे दे. तू आणि सर तू इथे बस ना. आम्ही आहोत ते सांगू नका. नाही सांगणार आहे मी नाहीच. मला कळलंय ते. मला तुम्ही सरप्राईज देणार. हॅलो कदम. हॅलो कदम हा बोला. कोण बोलतोय? कदम मी पृथ्वी प्रताप शिंतोडे बोलतोय. कदम कोण चिंतोडे? कदम मी तुमचा शेजारी आहे की नाही? हा बोला काय झालं? बोला ना. आम्ही आहोत. नाही सांगत. मला कळलंय ते. मी पहिल्या कॉललाच ठरवलं होतं ते नाही सांगायचंय म्हणून. हॅलो हा बोला. हा तुम्ही 5-10 मिनिटात येणार होतात म्हणाला. कुठे आहात तुम्ही कदम? हा येतो आता येतोय. आलोच एक लवकर. ओके. हे काय म्हणाले?
येत आहेत ते 5-10 मिनिटात. येतात ना? मग ते आले की तुम्ही जा म्हणजे मी कसं झोपेन. आम्ही लगेच निघू. सर आले की लगेच निघू आले काका. की लगेच शी तर मच्छर आलीये काका. तुमच्या घरातली खिडकी उघडी आहे का? मच्छर आहे तो. तू पण डोक्यावर मार ना. मारो भाई, मच्छर मारो, मच्छर मारो. जो मच्छर मारेगा उसको 20 रुपये मिलेगा. जो मच्छर मारेगा. आई कुठे, मच्छर कुठे? हळू. अरे असं नका करू. ऐका गोंधळ होतोय. ऐका हलू नका सर, हलू नका, हलू नका. मेली भाई, मुझे 20 रुपया मिलेगा भाई. कशासाठी गोंधळ चाललाय? सॉरी सर, ते मच्छर बघितल्यावर मला एकदम हे होतं बोलता मोठे तुम्ही सगळे. काय चाललंय? हा खांडेकर, किती वाजलेत रात्रीचे? गुड नाईट. गुड नाईट काय गुड नाईट? गुड नाईट करायला आलो नाहीये इथे. नाही. लोक झोपलेत, घरात पार्ट्या कसल्या करताय तुम्ही? पार्टी नाही करत मी खांडेकर. हे माझे नाही येते. काय खोटं बोलताय? ओ फुगे आहेत हे काय? मी नाही. लास्ट आहे फुगे. उठा उठा. वाईन पिताय तुम्ही? पार्टी चालली इथे? नाही हुकम सरबत आहे हा. माझ्या घरात तुमच्यासारखा खोटा माणूस पाहिला ना. चेहरा फक्त इनोसंट आहे, बाकी अख्खा खोटारडा माणूस लपलाय. नाही ठीक आहे. नाही तुम्ही करा पार्टी. मी अख्खा आता शूट करतो. सेक्रेटरीना ऐका माझं सेक्रेटरीना पाठवतो. सेक्रेटरीना नका पाठवू. तुमचे हे कोणी आहे का मित्र? असं करताय? गुड गुड. अरे नाही खांडेकर ऐका, तुम्ही व्हिडिओ नका शूट. उद्या सेक्रेटरीना भेटायचं. उद्या खांडेकर एकदा मेंटेनन्स भरायला काचकूच केली होती, ते माझ्यावर चिडलेत तुम्ही. वाईन पिता इथे मेंटेनन्स भरायला? नाही वाईन नाही, कोकम सरबत आहे माझ्या. हे ह्यांचं घ्या कोकम सरबत घ्या काका. तुझं टायमिंग जाळू आज जाऊन. तुला आता पार्टी टाइम ओरडत यायची गरज होती. सॉरी काय सॉरी? आम्ही त्यांना काय वाटलं की माझ्या घरात पार्टी चालली आहे? मी पार्टीसाठी बोलवलंय का तुम्हाला? मला सांगा. नाही काका, माझा काही संबंध पण नाही ह्याच्याशी. नाही पण काय शेजारी आहे तो, अजिबात कोऑपरेटिव्ह नाही आहेत. कदम का नाही आले ते? मला म्हणाले 10 मिनिटात येतो. त्यांना कळत नाहीये. काका काय आहे काका? ऐका तुम्ही. थांबा 1 मिनिट, मी करतोय कदमांना फोन. ऐका ना. नाही सांगणार मी त्यांना काही. नाही, स्पीकरवर ठेवा. ठेवतो स्पीकरवर. हॅलो. हा हॅलो कदम. अरे बोल ना रे बाला. बाला नाही बोलत आहे मी, पृथ्वी प्रताप शिंतोडे बोलतोय. कदम कोण नाही? अरे कदम मी शेजारी आहे ना तुमचा. फालतूगिरी चालली रे तुझे मगापासून. कुठे बोलतात? तू का माझी बायको आहेस का वाचाऱ्या? घरी आलो का पप्पी देणार आहेस? फालतूगिरी करतो. कुठे किती वेळा काय झालंय? तिकडं आलो ना, तिकडं शिंतोडे उडून काल फार फोडून तुझा. एक मिनिट, कोणाला फोन केला तुम्ही? कोणाला म्हणजे कोणाला सांगत होतात मगापासून? कदमांना फोन करायला सांगत होतात, कदमांना केला. नाही पण हा कदम सरांचा आवाज नाही. नाही. अरे ते साने गुरुजींच्या विचारांचे. हे वसाडे आणि हे नाही ते नाही ते आपले कदम सर नाही ते. एकच काका, ही श्री गणेश बिल्डिंग आहे ना? वा. ही शिवगणेश बिल्डिंग आहे. श्री गणेश समोर आहे तिकडे. निघा रे. हा सरसिक साई. धमाल परफॉर्मन्स होता. मास्तर आणि त्यांचा लाडका विद्यार्थी खूप भावले. खूप छान. आणि आमिर हडकर तुमचाही किती होल्ड वट आहे आज आम्हालाही कळलं आणि आता अख्ख्या महाराष्ट्रालाही कळेल. मजा आली गाईस. हे कॉम्बिनेशन बघायला पुन्हा नक्की आवडेल. प्रसादा भन्नाट, फॅन्टॅस्टिक. कोण म्हणतं की म्युझिकनी विनोद निर्मिती होऊ शकत नाही? सहज होऊ शकते, हे दाखवून दिलं आमिरने. जो त्या पॉज मधला जो ठहराव होता आणि तो ठहराव ब्रेक करण्याचं जे टायमिंग होतं, आमिर फॅन्टॅस्टिक. तुम्ही सगळ्यांनी फार एक उमदा आणि खूप वेगळा परफॉर्मन्स दिला. सचिन मोठ्यांची कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतात. प्रसाद खांडेकरचं एक कौतुक करायला पाहिजे की
12:30 वाजता तो इतका शर्ट पॅन्ट घालून टाईट मध्ये दुसऱ्याच्या घरी आला. हा त्याचा विचार मला खूप भावला. तो जर का अर्ध्या चड्डीत बनियन वगैरे आला असतं ते पटलं नसतं. हे करेक्ट वाटलं मी. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. विनोदाचा हा डाव रंगवायला पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.